नमस्कार मित्रांनो, जीपीटी चॅट म्हणजे काय? AI वर आधारित चालणारा एक स्मार्ट चॅटबॉट माणसासारखा संवाद साधून माहिती पुरवतो. त्यालाच जीपीटी चॅट म्हणतात. आता जीपीटी चॅट मधून आपण काय काय फायदे करून घेऊ शकतो बघा. जीपीटी चॅट वापरल्याने आपले जे काम आहे, कुठलंही यूट्यूब चॅनल असो किंवा इंस्टाग्राम असो, कुठलेही सोशल मीडियाचे अकाउंट असो, त्यामध्ये जे काही आपण काम करतो त्याला आपल्याला 4 ते 6 तास लागतात. तिथे आपलं काम जे आहे ते 15 मिनिटात होतं. अशाच पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर जे काही चॅनल आहे त्याची जी माहिती आहे लवकरात लवकर मिळवू शकता. उदाहरणार्थ तुम्ही आता एक स्टोरीचं चॅनल बनवलं, त्यासाठी तुम्हाला स्टोरी वगैरे पाहिजे, किंवा तुम्ही एखादं छोट्या मुलांचं जर हे बनवलं चॅनल, तिथे छोटे छोटे व्हिडिओ जे असतात, वेगवेगळ्या प्रकारचे, भेंडी झालं, भाजीपाला झालं, जे काही आहे भाजीपाल्यामध्ये ते वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही कार्टून व्हिडिओ आहे ते सगळे बनवू शकता. आता ते कसे बनवू शकतात चॅट जीपीटीच्या मदतीने, चॅट जीपीटीचं ॲप कसं वापरायचं, काय काय फीचर आहे त्यामध्ये, हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी कल्याणी ग्राफिक्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला इथे प्ले स्टोअरमध्ये यायचं आहे. प्ले स्टोअरमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे जीपीटी चॅट जे ॲप आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे. आता इथे बघा, मी जीपीटी चॅट जे ॲप आहे ना, मी ऑलरेडी डाउनलोड करून ठेवलेलं आहे. बघू शकता इथे माझ्या याला अपडेट आल्यामुळे मी अपडेट करून घेते. तुम्हाला प्ले स्टोअर मध्ये येऊन छान असं जीपीटी चॅट जे आहे ते इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. आता इथे मी इन्स्टॉल केल्यानंतर बघा, मी तुम्हाला ओपन करून दाखवते. जीपीटी चॅट ओपन केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे पेज जे आहे ते ओपन होऊन जाते. बघू शकता आता इथे काय काय दिलेलं आहे. सगळ्यात पहिले तर इथे जे आपण टेक्स्ट दाखवलेला आहे तिथे काय लिहिलं आहे, आस्क जीपीटी चॅट. इथे काय करायचंय, तुम्हाला तुमचा मेसेज जो आहे तो मराठी, इंग्लिश, हिंदी कुठल्याही लँग्वेज मध्ये तुम्ही त्याला विचारू शकता. तुम्हाला जी लँग्वेज सोपी वाटेल त्या लँग्वेज मध्ये तुम्ही विचारा. आता इथे प्लसचं चिन्ह आहे, या प्लसच्या चिन्हावरून तुम्हाला एखादा फोटो बद्दल जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही इथून फोटो जो आहे ना, फोटोच्या नावावर फोटो घेऊन तुम्ही त्याचा फोटो पाठवू शकता आणि त्याला कुठलीही एखादी माहिती जी आहे ते विचारू शकता. आता इथे बघा, आपण आता हा फोटो जो आहे तो पाठवूया त्याला, आणि फोटो पाठवल्यानंतर त्याला विचारूया याबद्दल मला थोडक्यात माहिती दे. आता तुम्ही इंग्लिश मध्ये पण मेसेज टाईप करू शकता किंवा मराठीमध्ये पण करू शकता. आता इथे मी या फोटो बद्दल माहिती दे असं पण तुम्ही पाठवू शकता. जर तुम्हाला एखादा फोटो पाहिजे असेल, बनवून पाहिजे असेल, आता त्यामध्ये जर फोटो तुम्हाला बनवून पाहिजे असेल, कशा पद्धतीने बनवायचा ते पण आपण बघणार आहोत. आता इथे बघा, मी काय केलेलं आहे, फोटो पाठवला त्याबद्दल मी माहिती विचारली. पुन्हा प्लसच्या चिन्हावर टच करायचं. तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही फाईल्स मधून व्हिडिओ पाठवू शकता. जर तुम्ही आता ज्या स्थितीमध्ये आहात तिथून जर तुम्हाला फोटो हे करायचंय, शूट करायचं असेल तर कॅमेरावर टच करून तुम्ही करू शकता. आता इथे बघा, क्रिएट इमेज, भरपूर सारे ऑप्शन दिलेले आहे. यामधलं कुठलंही एखादं तुम्हाला जे आवडत असेल ऑप्शन, त्या ऑप्शन मध्ये तुम्ही त्याची माहिती घेऊ शकता. आता इथे बघा, हा मेसेज आपण टाईप केला म्हणजे विचारला. आता हे जर तुम्हाला कॉपी करून दुसऱ्या इकडे पेस्ट करायचं असेल तर बघा, इथे पहिल्या नंबरला तुम्हाला 2 बॉक्स दिसते छोटे छोटे, इथे टच करून तुम्ही सर्व मेसेज जो आहे तो कॉपी करू शकता. जर तुम्हाला यामधल्या 2च ओळी कॉपी करायच्या असेल तर यावर टच करून तुम्हाला काय करायचं आहे, हे असं टच करून कॉपी करून घ्यायचं आहे. कॉपी केल्यानंतर जे काही तुमचं आहे, आता मी उदाहरणासाठी नोटपॅड घेते, नोटपॅड मध्ये ते पाठवते. आता इथे बघा, मी हे जे आहे ना नोटपॅड घेतलं होतं मागच्या वेळेने, तिथे मी ते पेस्ट केलं होतं. अशा पद्धतीने तुम्ही तुमची जे काही आहे माहिती ते पेस्ट करून ठेवू शकता. आता इथे बघा, तुम्हाला जर हे माहिती ऐकायची असेल, वाचायची नसेल, फक्त ऐकायची असेल, तर इथे बघा, तुम्हाला इथे बघा सगळे ऑप्शन दिलेले आहे. इथे तुम्ही ऐकू शकता. इथून तुम्हाला प्ले करायचं आहे. या चित्रात 2 स्त्रिया एकमेकांना प्रेमाने मिठी मारताना दिसत आहेत. हे एक डिजिटल इलस्ट्रेशन चित्रकला शैलीतील चित्र आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे ऐकू शकता. आणि जर तुम्हाला शेअर करायचं असेल तर तुम्ही शेअर वरून शेअर करू शकता. आता 3 डॉट वरून पण भरपूर सारं काही आहे. इथे अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. आता इथे बघा, तुम्हाला जर आता हे जे माहिती पाठवली आपण, आता काय पाठवलेलं आहे इथे, मेसेज या फोटो बद्दल माहिती दे, यावर जर टच केलं तर इथे काय होते, सिलेक्टेड बघा, टेक्स्ट आहे, कॉपी आहे आणि एडिट मेसेज टाइम पण दाखवलेला आहे. आता इथे मी काय करते, कॉपी करते, म्हणजे पूर्ण मेसेज जो आहे तो कॉपी झाला. आणि जर मी इथे सिलेक्टेड टेक्स्ट वर जर गेले तर इथला जो काही शब्द आहे, मला ज्याची गरज आहे, ज्या शब्दाची, तो शब्द मी इथे काय करेल, सिलेक्ट करेल. आता इथे बघा, माहिती हे एवढा जर मी सिलेक्ट केला तर मला एवढा कॉपी करायचा आहे.
अशा पद्धतीने मी करू शकते. आता एडिट मेसेज मध्ये जर गेले मी तर एडिट मेसेज मध्ये काय आहे, इथे सर्व म्हणजे टेक्स्ट जो आहे त्या फोटोच्या आधारित आपण विचारलेला आहे, तर फोटो पण येतो आणि टेक्स्ट पण येतो. आता इथे जर तुम्हाला अजून काही वाढवायचं असेल तर तुम्ही तिथे काय करू शकता, टेक्स्ट म्हणजे मेसेज जो आहे तो लिहू शकता अशा पद्धतीने. आणि जर फोटो नको असेल तर फोटो डिलीट करायचा. अशा पद्धतीने आपण हे बघितलेलं आहे. आता इथे बघा, तुम्हाला इथे डाव्या बाजूने 2 लाइनिंग आहे, सर्कल आहे. इथे जर तुम्ही आलात, इथे बघा भरपूर सारे काही तुम्हाला दिसते. आता इथे काय आहे, पिन दिलेला आहे आणि रिसेंट आहे. आता इथे मी तुम्हाला सर्व माहितीची आहे देते आणि बाकीचं जे वर्कचं आहे बघा, प्रोजेक्ट, इमेज, कोडिंग, लॅब आणि ऍप्स, याची पण तुम्हाला नंतर माहिती देते. आता इथे आपण काय केलेलं आहे, एक प्रश्न विचारलेला आहे, त्याच्याबरोबर फोटो पण पाठवलेला आहे. तर इथे आपण लिहिलेला आहे एका मुलीचा फोटो आणि एका आईचा फोटो अशा पद्धतीने. तर आता रिसेंट मध्ये आता भरपूर सारे काही आपले चार्ट होऊन जातात. आणि एक उदाहरण द्यायचं आहे मला इथे, जे काही तुम्ही जीपीटी चार्ट ओपन करता त्याला काय करायचं, ईमेल आयडी ला लॉग इन करायचंय. जर तुम्ही ईमेल आयडी ला लॉग इन केलं नाही तर याचं कारण पण सांगते. आता बघा, मी ईमेल आयडी ला लॉग इन केलेला आहे, तर इथे माझा संपूर्ण जो डाटा आहे तो दिसतो. मी काय काय सर्च केलं, काय प्रश्न विचारले, हे सगळं ह्या ईमेल आयडी वर म्हणजे ईमेल आयडी जॉईन केल्यानंतर इथे अकाउंट वगैरे बनवल्यानंतर दिसतं. आणि जर तुम्ही ईमेल आयडी लॉग इन केली नाही तर तुम्हाला हा जो डाटा आहे तो दिसत नाही. हा त्याचा आपल्याला फायदा होतो ईमेल आयडी जर लॉग इन केली तर. अशा पद्धतीने तुम्ही हे करू शकता. आता इथे बघा, आता जे काही आपण प्रश्न विचारलेले आहेत ते पूर्ण रिसेंट मध्ये दिसतात. आता आपण काय विचारलं होतं, एक फोटो पाठवलेला होता आणि त्या मुलीबद्दल आणि आईबद्दल प्रश्न विचारले होते. तर हे जर इथे काय नाव आलेलं आहे, चित्र विश्लेषण आणि वर्ण, इथे काय करायचं, आपल्याला नाव बदलायचं. तर यावर काय करायचं, आपल्याला टच करून ठेवायचं आहे, रिनेम मध्ये यायचं आहे आणि इथे हे नाव कट करून आता इथे मॉम अँड डॉटर लिहायचंय मला. तर मी अशा पद्धतीने नाव लिहिलं आणि पुन्हा रिनेम वर टच केलं. अशा पद्धतीने तुम्ही इथे नाव वगैरे जे आहे ते बदलवू शकता. आता इथे बघा, तुम्हाला जर हे टॉप मध्ये जर म्हणजे इथे बघा पिन केलेलं आहे ना, या पिन मध्ये जर तुमचं हे जे टेक्स्ट आहे म्हणजे हे जे हेडिंग लिहिलेलं जे आपण आता जनरेट केलेलं माहिती आहे, हे जर वरती पाहिजे असेल तर इथे काय करावं लागतं, तुम्हाला 10च्या वरती इथे पिन होत नाही, तर तुम्हाला यामधलं एखादं पिन केलेलं डिलीट करावं लागेल. आता माझे 10 झालेले आहे, त्यामुळे माझं जास्त पिन होणार नाही. तर इथे याला काय करायचं, पिन करायचं. पिन केल्यानंतर काय होतं, हे वरती दिसतं आणि लवकरात लवकर माहिती मिळते आपल्याला. कारण इथे भरपूर सारा आपण डाटा जो आहे तो विचारून विचारून बनवलेला आहे ना, त्यामुळे इथे कधी पिन करायचं. पिन जास्त करायचं नाही, फक्त जास्त होत नाही, सॉरी, 10च्या वरती तर मोजकेच होतात. अशा पद्धतीने आपण पिन म्हणजे काय बघितलं आणि रिसेंट म्हणजे काय बघितलं. जर तुम्हाला आता याबद्दल एखादा जर फोटो वगैरे तुम्हाला पाहिजे नसेल, सॉरी एखादी माहिती पाहिजे नसेल, तर तुम्ही इथून डिलीटच्या ऑप्शनने डिलीट पण करू शकता अशा पद्धतीने. आता इथे बघा, तुम्हाला सांगते मी, वरती आल्यावर इथे आहे प्रोजेक्ट, मोर, कोड्स, लायब्ररी आणि ऍप्स. प्रोजेक्ट म्हणजे काय आहे बघा, इथे मी एक प्रोजेक्ट बनवलेले आहे 2. इथे एक ग्राफिक डिझाईनचा प्रोजेक्ट बनवला आणि एक होमवर्कचा. आता ग्राफिक डिझाईन मध्ये जर आलात आपण, तर इथे मी एक म्हणजे प्रोजेक्ट बनवून ठेवलेला आहे. इथे ग्राफिक डिझाईन बद्दल माहिती विचारलेली आहे, त्याला म्हणतात प्रोजेक्ट. आणि तुम्ही कुठलीही म्हणजे कुठलाही प्रोजेक्ट म्हणजे आता ग्राफिक डिझाईनचा प्रोजेक्ट बनवल्यानंतर ग्राफिक डिझाईन बद्दलच माहिती विचारायची. आता इथे होमवर्कचा प्रोजेक्ट बनवला, होमवर्क बद्दलच विचारणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही प्रोजेक्ट बनवू शकता. आणि हे प्रोजेक्ट दिसणार कुठं, प्रोजेक्ट मध्ये. आता इमेज म्हणजे काय, इमेज मध्ये तुम्हाला भरपूर सारे क्रिएट इमेज दिलेले आहे. जी कुठली इमेज तुम्हाला आवडते याबद्दल तुम्ही ती इमेज बनवू शकता. आता इथे बघा, मी काय इथे कशा पद्धतीने इमेज बनवायचं बघूया. बघा आता इथे मी इथे काय करते, ही जी इमेज आहे ना, या पद्धतीची इमेज बनवायची आहे. ते काय करायचं, यावर टच करायचं, चूज युअर फोटो मध्ये यायचं आणि जो कुठला फोटो पाठवायचा आहे तुम्हाला. आता इथे बघा, मला हा फोटो पाठवायचा आहे, तर मी यामध्ये हा फोटो पाठवते आणि अशा पद्धतीमध्ये, जशा पद्धतीमध्ये मी जो फोटो वापरलाय त्या पद्धतीमध्ये मला इथे फोटो जनरेट करून देईल. अशा पद्धतीने मी इथे फोटो बनवू शकते. आता इथे बघा, हा जो फोटो आहे ना, हा फोटो येणार आहे. आता हा फोटो येत असला तरी तुम्ही इथून बॅक आलात तरीही चालतो. आता इथे बघा, तुम्हाला पहिल्याच रिसेंट मध्ये पहिल्याच नंबरवर दिसेल कोणता फोटो चालू आहे. अशा पद्धतीने जर सर्कल दिसत असेल तर तो फोटो बनवणं चालू आहे, अशी त्याची माहिती आहे. आता इथे बघा, अशा पद्धतीने आपण एक फोटोचं बघितलं. कोड्स म्हणजे काय आहे, कोड्स हे डेस्कटॉप मोडवर ओपन करायचं आहे आणि ईमेल आयडी वगैरे करायची आहे. तर मला एवढं माहिती नाही आहे याबद्दल. आता लायब्ररी म्हणजे जे काही आपण फोटो जनरेट केलेले आहे यामध्ये, ते सर्व फोटो यामध्ये दिसतात.
आता ऍप्स बद्दल म्हणजे काय आहे तर बघा, आता हे इथे फोटो आलेला आहे. आता आपण इकडे अगोदर फोटो बघूया. जसं बघा इथे अशा पद्धतीने फोटो आलेला आहे. आता यावर टच करून आपण इथून डाउनलोड करू शकतो. आता इथे जे काही छोटे मेसेज दिलेले आहे, जे काही बोलले आहेत बघा मेसेज मध्ये, जर तुम्हाला हे एडिट करायचे असेल तर या मेसेज मध्ये तुम्ही एडिट करू शकता. काय पाहिजे तुम्हाला, कसं पाहिजे ते तुमच्या मनाने टाकू शकता. अशा पद्धतीने आपण हे करू शकतो. आता इथे बघा आपल्याला इथून बॅक यायचं आहे. आता इथे बघा आपण इथे बॅक आलेलो आहे आणि ऍप्स मध्ये आलेलो आहे. ऍप्स मध्ये आल्यानंतर बघा आता इथे तुम्हाला कशा पद्धतीने दिसणार आहे. हे ऍप्स ओपन केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला जे काही पेज आहे ते दिसेल. आता इथे बघा उजव्या साईडला GPTS म्हणून दाखवलेलं आहे. इथे जर अशा पद्धतीने ओपन करायचं, स्टार्ट चार्ट मध्ये यायचं. आता इथे आपण टाकूया मिल्क. आता इथे मी मिल्क म्हणून टाकलेलं आहे. बघा आता इथे अशा पद्धतीने आपल्याला इथे प्रॉम्प्ट तयार झालेला आहे, टेक्स्ट टू प्रॉम्प्ट, आणि त्याचबरोबर तुम्हाला हिंदीची स्क्रिप्ट पण दिलेली आहे. बघू शकता इथे. आता जर तुम्हाला हा फोटो बनवायचा असेल, आता तुम्ही GPT चॅट मधून पण बनवू शकता किंवा तुम्ही दुसऱ्या ऍप मधून पण बनवू शकता. आणि तुम्हाला काय करायचं, हा जो प्रॉम्प्ट आहे ना अशा पद्धतीने पूर्ण सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि इथे छान असा फोटो जो आहे तो जनरेट करायचा आहे. आता मी हा कॉपी केला. कॉपी केल्यानंतर तुम्हाला यामध्येच हा फोटो काय करायचा आहे, प्रॉम्प्ट काय करायचा आहे, पाठवायचा आहे. इथे एक छान असा फोटो तयार करून देईल. अशा पद्धतीने तुम्ही जे काही आहे फोटो वगैरे जनरेट करून छान व्हिडिओ वगैरे बनवू शकता. मी तुम्हाला सध्या आता इथे 2 फोटो बनवून दाखवलेले आहे. एक तर तुम्हाला ह्या प्लसच्या चिन्हावरून कसं घ्यायचं, काय घ्यायचं हे सांगितलेलं आहे फोटो, आणि इथून डायरेक्ट तुम्ही कुठलीही माहिती दिली त्या माहितीनुसार तुम्हाला फोटो बनवून देते. अशा पद्धतीने आपण बघितलेलं आहे. जर तुम्हाला इथे म्हणजे कुठलं युट्यूब चॅनल वगैरे बनवायचं असेल, काही सुचत नसेल तुम्हाला कशा पद्धतीने तुम्हाला बनवायचं आहे, सर्व आयडिया जो आहे तो GPT चॅट देतो. GPT चॅट हा जो आहे ना हा एकदम माणसासारखा बोलतो, काहीच प्रॉब्लेम होत नाही, खूप छान पद्धतीने सांगतो. पण इथे जे काही सांगतं त्या पद्धतीने न घेता तुम्ही थोडंफार तुमचं काहीतरी टच टाकायचा, म्हणजे तुमचं जे काही माहिती आहे ते टाकायचं. बघा किती सुंदर असा फोटो आपल्याला बनवून दिला. आता हा फोटो इथून डाउनलोड करायचा. अशा पद्धतीने तुम्ही छान छान प्रॉम्प्ट तयार करू शकता आणि छान माहिती जी आहे ती जनरेट करू शकता. आता जर तुम्हाला याबद्दल माहिती पाहिजे असेल, हा फोटो कसा बनवायचा, आता हा फोटो कसा बनवायचा मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगितलं. याचा व्हिडिओ कसा बनवायचा, हे कसं करायचं, जर याची माहिती पाहिजे असेल ते पण मला कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा. मी तुम्हाला नक्की सांगण्याचा प्रयत्न करेन. अशा पद्धतीने आपण इथून हे जे काही आहे फोटो जनरेट केला. आता इथे पुन्हा बॅक येते मी. बॅक आल्यानंतर बघा आता इथे ऍप्स बद्दल पण तुम्हाला माहिती झाली, कशा पद्धतीने तुम्ही ऍप्स वापरू शकता. संपूर्ण माहितीची आहे GPT चॅट बद्दल मी तुम्हाला दिलेली आहे. आता इथून न्यू चॅट ओपन करायचं आहे. कुठलंही काहीही बनवायचं असेल, तुम्हाला काहीही माहिती पाहिजे असेल तर न्यू चॅट ओपन करायचं. न्यू चॅट ओपन केल्याने फायदा हा होतो का, आता बघा मी एक डेमो म्हणून एक प्रश्न विचारते. युट्यूब चॅनल आयडियाज विचारूया आपण. आता मी हा प्रश्न GPT चॅटला विचारला. आता इथून मला आता कसं मी जास्त ग्राफिक डिझाईनचं वापरते म्हणून मला ग्राफिक डिझाईनचं आलं. आता वेगवेगळे जे काही हे चॅनलचे आयडियाज आहे ते मला दिले आणि तुम्ही प्रॉपर माहिती सांगा. मी गृहिणी आहे, मला या पद्धतीचं, तुम्हाला ज्या पद्धतीचा इंटरेस्ट आहे त्या पद्धतीचं तुम्ही टाका, मराठीमध्ये मेसेज टाका, त्या पद्धतीची तुम्हाला माहिती मिळून जाईल. अशा पद्धतीने मी टाकलं म्हणून मला अशी माहिती आली. आता यामधली कुठलीही तुम्ही एक जी आहे चॅनलसाठी सिलेक्ट करू शकता माहिती, आणि त्या माहितीनुसार तुम्ही चॅनल ओपन करू शकता. आता इथे बघा तुम्ही अशा पद्धतीने विचारा, त्यानंतर तुम्हाला माहिती देईल आणि एकाच चॅट मध्ये विचारा. तुम्ही इथे विचारायचं असेल तर तुम्हाला एकाच चॅट मध्ये विचारायचं आहे का, कारण तुम्ही पण कन्फ्युज होणार नाही आणि GPT चॅट पण कन्फ्युज होणार नाही. अशा पद्धतीने तुम्हाला मराठीमध्येच विचारा किंवा हिंदी, इंग्लिश जे लँग्वेज तुम्हाला आवडते त्या लँग्वेज मध्ये तुम्ही विचारू शकता. प्रॉपर तो माणसासारखा बोलतो, काहीही प्रॉब्लेम नाही. तुम्ही कुठलाही प्रश्न विचारा, त्याला जे माहिती आहे तो देईल आणि तुम्हाला जी माहिती पाहिजे ते तुम्ही यामधून विचारू शकता. आता इथे बघा किती छान छान असे मला टॉपिक दिलेले आहे, मराठीमध्ये सांगितलेलं आहे. त्यामधून तुम्ही एखादा टॉपिक घेऊन तुम्ही त्याला पूर्ण त्याचं जे आहे युट्यूबचं सेटअप, म्हणजे कसं क्रिएट करायचं, काय करायचं, सर्व माहिती देते. कुठेही काहीही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला त्याची माहिती GPT चॅट देतो. अशा पद्धतीने मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. आता इथे बघा, जर तुम्हाला लिहून आवडत नसेल, आता आपण टाईप केलं तर हा प्रश्न होता आपला म्हणून टाईप केलं. जर तुम्हाला इथे लिहायचं नसेल, बोलायचं असेल तर तुम्ही इथे माईक दिलेला आहे, या माईकवर बोलायचं आणि बोलल्यानंतर तुम्हाला जे काही पाहिजे त्या माहितीनुसार तुम्हाला दाखवायचं आहे. आता इथे बघा मी एक प्रश्न विचारते. मला YouTube
लोगो बद्दल आयडिया दे. आता इथे हे डन करायचं. डन केल्यानंतर इथे बघा लिहून येते. लिहून आल्यानंतर मग याला पेस्ट करायचं. अशा पद्धतीने तुम्हाला तो माहिती देईल. जर तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्ही इथे बघा बोलू शकता. बघा किती सुंदर मला सर्व माहिती दिलेली आहे. बघा आता इथे मी काय विचारलेलं आहे, मला YouTube बद्दल लोगो आयडियाज दे. तर मी लोगोचं विचारलं म्हणून मला इथे लोगोची आयडिया आलेली आहे अशा पद्धतीने. आणि इथे मी काय केलेलं आहे, म्हणजे माझं जे बोलणं आहे ते मी रेकॉर्डिंग केलं. म्हटलं बघा इथे माईक दिलेला आहे, इथून तुम्ही बोलून पण YouTube व्हिडिओ आयडिया दे. आता मी इथे प्रश्न काय विचारलेला आहे, YouTube व्हिडिओ आयडियाज दे. आता हा प्रश्न जो आहे ना मी बोलून टाकलेला आहे, पण इथे लिहून आलेला आहे. लिहून आल्यानंतर तुम्ही इथे पेस्ट करू शकता. त्या पेस्ट केल्यानंतर तुम्हाला इथे माहिती दिल्या जाईल. बघा कशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओज बनवू शकता. तर पण आलेला आहे आणि मी जो काही व्हॉइस जनरेट केलेला आहे त्या व्हॉइसनुसार तुम्हाला इथे टायमिंग पण दाखवलेला आहे. आता मी जास्त बोलून दाखवलेलं नाही आहे, त्यामुळे तुम्हाला इथे दाखवलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमची माहिती जी आहे GPT चॅटमधून भरपूर सारी घेऊ शकता. तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.